आज आपण करतोय व्हिडिओ शूट, ज्यामध्ये आपण सांगणार आहेत की क्लायंट कसे मिळवायचे किंवा मी क्लायंट कसा घेतो. सो व्हिडिओमध्ये काय मिस्टेक्स असतील समजून घ्या. फर्स्ट टाईम व्हिडिओ करत आहे, ठीक आहे नाही. आणि व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट ह्या म्हणता यायचा, बट इन्फॉर्मेटिव्ह असेल तर व्हिडिओ पूर्णपणे बघा. लोकांना तुमची क्रिएटिव्हिटी नाही पाहिजे, लोकांना हवं आहे रिझल्ट. सो तुम्ही लोकांना रिझल्ट विकणं महत्त्वाचं आहे. डिझायनरची म्हणजे सर्व विकलं असं नाही सगळं. सगळ्यात महत्त्वाचं 4 टिप्स आहेत. इंस्टाग्राम पेज ग्रो करा, त्यावरती चांगल्या डिझाईन पोस्ट करा. एक गोष्ट जी आपली कॉन्टॅक्ट करून त्यांना आपण जे काही काम करतो ते विजिबल ते दाखवा किंवा शेअर करा त्यांना काम वगैरे. म्हणजे एकंदरीत आपण जे काम करतो ते व्हिजिबल झालं पाहिजे. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. काय करतो काही नाही कळलं पाहिजे. तिसरी गोष्ट पोर्टफोलिओ तयार करा. चौथी गोष्ट जे काही लोकल क्लायंट्स आहेत, लोकल जे शॉप्स आहे वगैरे, ब्रँड वगैरे जे काय असतील तुमच्या आसपासचे, त्यांना अप्रोच करा की नाही. त्यांना एक त्यांना भेट द्या किंवा त्यांना अप्रोच करा, मेसेज करा की सर अशा 1-2 डिझाईन तुमच्यासाठी केलेल्या आहेत, तुम्हाला जर आवडल्या की आपण पुढे प्रोसीड करू. अशा पद्धतीचा एक सॉफ्ट मेसेज करा किंवा तुम्हाला वाटलं तर एक मेसेज करा. त्यानंतर तुम्हाला वाटलं तर डिझाईन करा. आणि एखादी का होईना जे मी सुरुवातीला तसंच केलेलं आहे क्लायंट घेताना, की मी अगोदर क्लायंटला डिझाईन फ्री द्यायचो. पहिली डिझाईन जर आवडली, पहिल्या डिझाईनचे पैसे घेत नव्हते. पण हे आत्ता नाही, हे अगोदर 21-22च्या याच्यामध्ये त्या टाईमला पैसे घेत नव्हते मी. आणि त्यानंतर मग त्यांना ट्रस्ट वाढला, काम चांगलं वाटलं, त्यानंतर मग ते माझ्याकडे यायचे. नंतर मी काम त्यांच्यासाठी करायचं, त्यातनं मग इन्कम व्हायची. असं करत करत क्लायंट बेस चांगला झाला माझा. नेमका आणखी चांगला आहे सध्या आजच्या डेटला. सो अशा पद्धतीने काम करा. जर तुम्ही जर बिगिनर असाल तर तुम्हाला असंच काम करावं लागणार आहे. सुरुवातीला त्याला अप्रोच करणं म्हणा किंवा जे काही क्लायंट आहेत तुमच्या लोकलचे, त्यांना बोलणं वगैरे, त्यांना 1-2 सॅम्पल्स करून देणं. त्यानंतर मग त्यांना पटलं तर ते तुम्हाला बोलणार किंवा आपण काम चालू करू किंवा मग तुला काय पैसे द्यायचे त्या डिझाईनचे, किंवा अशा रीतीने आपलं काम चालू होऊन एक क्लायंट आपल्याकडे फिक्स होतो, ठीक नाही. तर तुम्ही क्लायंटचा ट्रस्ट वाढवाल, तसे त्यांना सर्व्हिस प्रोव्हाइड कराल. त्यानुसार क्लायंट कुठे जात नाही, क्लायंट तुमच्याकडे राहतोच. आता जवळजवळ असे माझ्याकडे काही क्लायंट आहेत जे की 3-3 वर्ष झाले माझ्याकडूनच काम घेतात, माझ्यासोबतच आहेत, आणखी नाही आजच्या डेटलाही माझ्यासोबतच काम करतात. असे काही क्लायंट आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही अप्रोच करू शकता. आणि मुद्दा चौथा, सॉरी माझ्या लक्षात नाही मी 3रा-4था कोणता सांगितलं होता. सो तिसरा की आपले जे काही कॉन्टॅक्ट आहेत, व्हॉट्सअप स्टेटस वगैरे ठेवणं, जे काही ॲड वगैरे, आणि फालतूगिरी करायची नाही की ज्याचा काही लोक करतात वगैरे. तसल्या पद्धतीने नाही नका करू की एखादं बॅनर किंवा एखादी पोस्ट केली ती शेअर केली इकडे तिकडे असं तसं. आहे ना, तो काळ होता पण तो काळ गेला आता. तो अगोदरच्या 22-23च्या अगोदर चालायचा किंवा 22-23पर्यंत चालायचा. आत्ता नाही चालत ती गोष्टी. तो सध्या एक सॉफ्ट मेसेज जरी केला ना तरी लोकांना पुरेसा येतो. ग्रुप्स वगैरे जे काय आहेत त्याच्यावरती मेसेज करा किंवा एक स्टेटस वगैरे लावून द्या. किंवा सगळ्यात मोठं आपलं काम शेअर करा फक्त. असं नाही की तुम्ही तुमची ॲडच करा आणि शेअर करा. तुम्ही तुमचं काम जरी शेअर केलं ना तरी ते खूप पुरेसं आहे. त्यातनंही तुम्हाला क्लायंट भेटू शकतात. तुम्ही ते एक ट्राय करू शकता. आणि त्या पद्धतीने तुम्ही क्लायंटचं मिळवू शकता. सो तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही क्लायंट घेताल आणि तुमचा क्लायंट बेसही वाढेल. आणि जितकी त्यांना सर्व्हिस तुम्ही चांगली द्याल तितका ट्रस्ट बिल्ड होईल आणि तितका तुमची इन्कमही होईल आणि क्लायंट बेसही चांगला राहील. एका क्लायंटकडनं दुसरा क्लायंट आरामशीर येऊ शकतो. सर्व्हिस आपण प्रोव्हाइड जर त्या पद्धतीने चांगली केली तर. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण एक तर कनेक्शन बिल्डअप करावं लागतील आपल्याला. दुसरी गोष्ट बोलणं, आपला डिझाईन पेज, त्यानंतर आपले कनेक्शन किती पॉवरफुल आहेत, त्यानंतर सगळ्यात शेवटला कॉन्टॅक्ट. आपले कॉन्टॅक्ट कुठे कुठे कसे कॉन्टॅक्ट आहेत ही गोष्ट महत्त्वाची. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असणं ते म्हणजे काम चांगलं असणं. एक जे काय तुमचे लोकल बिझनेसेस आहेत काही की नाही, जे काही लोकल बिझनेस वगैरे आहेत किंवा जे पॉलिटिशियन वगैरे आहेत
जर तुम्हाला त्यांचं काम घ्यायचं असेल तर तुम्ही त्यांना 1-2 डिझाईन सॅम्पल तयार करून पाठवून द्या आणि त्यानंतर त्यांना अप्रोच करतील ते आणि त्यानुसार एक तुम्हाला तोही तिकडनं एक क्लायंट भेटेल किंवा तिकडनं एक काम भेटेल तुम्हाला. हा एक मुद्दा आहे. दुसरा मुद्दा जे काही जर तुम्ही त्या लेवलला असाल, त्या लेवलला म्हणजे तुमचं शहर पातळी काय आहे की नाही. तर तुमच्या शहरामध्ये जर बऱ्याच प्रकारे जर बिझनेस असतील ज्या लोकांना मार्केटिंग वगैरे करायचे, अशा प्रकारचे जर शॉप्स वगैरे किंवा हॉटेल्स रेस्टॉरंट अशा असतील, सो तुम्ही बेशक त्यांना मेसेज करा, त्यांना व्हॉट्सअप करा आणि त्यावरती तुम्ही त्यांना 1-2 सॅम्पल्स एक सॅम्पल जरी करून पाठवले तरी पुरेसं आहे, ठीक आहे. एक सॅम्पल तयार करा छानसं, चांगले कन्सेप्ट घेऊन त्यांना पाठवा. एक स्वीट मेसेज करा, चांगला मेसेज करा, एक हंबल की ज्यामध्ये सर मी अशा प्रकारची एक डिझाईन केली आहे तुमच्या ब्रँडसाठी, तुम्हाला तुमची इच्छा असेल तर मी शेअर करू का. त्यानंतर मग पुढची प्रोसेस चालू होईल, तुमचं बोलणं चालू होईल, ठीक आहे. एक सॉफ्ट मेसेज करा, सॉफ्ट मेसेज नंतर होईल तुमचं चालू कन्व्हर्सेशन वगैरे. जिथून पुढे अशा प्रकारे आणखीन बऱ्याच क्लायंटला अप्रोच करू शकता तुम्ही जे तुमचे सराउंडिंग्स आहेत, ठीक आहे नाही. सो चालू करा, ग्रोथ करा. इंस्टाग्राम वगैरे पोर्टफोलिओ वगैरे ग्रोथ झाली पाहिजे लवकरात लवकर, ठीक आहे. सो आजच चालू करा.